पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजामधील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। 25 डिसेंबर रोजी राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून कोल्हापूर जिल्हा गोसावी समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करण्यात आला। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अशी घटना करणाऱ्या नराधमांना कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी व पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच या कुटुंबाला शासनाकडून 50 लाख रुपये मदत मिळावी व पीडित कुटुंबातील एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घ्यावी अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघाकडून करण्यात आली। यावेळी कोल्हापूर जिल्हा गोसावी समाज महासंघाचे आकाश मकवाने, सकाराम गोसावी, बागल गोसावी, दादू पडियार, प्रकाश सावंत, शेखर गोसावी, सोमनाथ अण्णा मकवाने, जय मकवाने, विजय मकवाने, तुकाराम पडियार, विलास पडियार, उत्तम माळी, जयराज घाटगे आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळा उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।